नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। शेजवान फ्राईड राईस, 1 वाटी बासमती तांदूळ अर्धा तास भिजत घातलेला आहेत आणि या सर्व भाज्या बारीक कट करून घेतल्या। कुकरमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे, त्यावर बारीक चिरलेला उभा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघू शकता बीन्स इथे वापरलेले आहेत, गाजर घातलेले आहे, प्रत्येक भाज्या अर्धी वाटी घेतलेल्या आहेत, फ्लॉवर घेतलेला आहे, भाज्या धुवून मग कापून घेतलेल्या आहेत। भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। नंतर मटार घातलेला आहे, कॉर्न घातलेला आहे, शिमला मिर्च घातलेला आहे आणि इथे बघू शकता कोबी पण घातलेला आहे। व्यवस्थित भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत। परतल्यानंतर यावर झाकण ठेवलेलं आहे, छान वाफ आलेली आहे। यामध्ये शेजवान फ्राईड राईसचा एक मसाला, अर्धी पुडी मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हा जो भिजलेला तांदूळ आहे अर्धा तास, तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धी राहिलेली पुडी पण मी पूर्ण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। थोडासा कलर घातलेला आहे आणि 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। अर्धा तास आधी तांदूळ भिजवला होता, थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि कुकरची एकच शिट्टी करून घेतलेली आहे। दही घेतलं आहे, काळं मीठ, जिरा पावडर आणि थोडी साखर घेतलेली आहे। टोमॅटो, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची करून छान रायता बनवलेला आहे आणि सुंदर असा झटपट शेजवान फ्राईड राईस नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल। टिफिनसाठी कुठला एक्स्ट्राचा मसाला न वापरता एकच फक्त शेजवान फ्राईड राईस वापरा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।